नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालय भरती 2026 करिता निरीक्षक, लेखपाल आणि लघुटंक लेखक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालयाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 मुंबई। तर महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालयाचे जे मुख्यालय आहे तर ते मुंबई या शहरामध्ये स्थित आहे। जे की हे जे मुख्यालय आहे तर या मुख्यालयामार्फत राज्यातील कामगाराचे प्रश्न, कामगार कायदे आणि कल्याणकारी योजनांचे नियोजन केले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, कामगार दिनी म्हणजेच 1 मे महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र दिन। तर पहा, कामगार दिनी म्हणजेच 1 मे या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा, श्रम ऐव जयते या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कामगार कौशल्य विकास आणि पारदर्शकता। तर श्रम ऐव जयते या योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील कामगार वर्गाचे सक्षमीकरण करणे, त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून व्यवसाय सुलभता वाढवणे हा आहे। प्रश्न क्रमांक 4, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारासाठी कोणती संघटना स्थापन केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन। तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारासाठी बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली होती। ही जी संघटना आहे तर ती सन 1890मध्ये सन 1890मध्ये त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केलेली होती, म्हणूनच त्यांना कामगार संघटनेचे जनक असे मानले जाते। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कामगार मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 श्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर। तर पहा, श्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे सध्या महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ते आहेत। प्रश्न क्रमांक 6, कामगारांना दिल्या जाणाऱ्या किमान मजुरीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, कामगारांना दिल्या जाणाऱ्या किमान मजुरीमध्ये पहिला आहे अन्न, दुसरा आहे निवारा आणि तिसरा आहे कपडे, या तिन्ही गोष्टीचा समावेश असतो। प्रश्न क्रमांक 7, क्षणभंगार या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। तर क्षणभंगार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 पहा चिरंतन। काय होईल? चिरंतन असा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र कामगाराच्या प्रश्नासाठी सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 जनता। तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वृत्तपत्र कामगाराच्या प्रश्नासाठी त्यांनी सुरू केलेले होते। प्रश्न क्रमांक 9, सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा 24 सप्टेंबर सन 1873मध्ये कधी? 24 सप्टेंबर सन 1873मध्ये पुणे या शहरामध्ये, कुठे? पुणे या शहरामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, जागतिक कामगार संघटना म्हणजेच ILOचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 जिनेवा, जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे। तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी जागतिक कामगार संघटनेचे मुख्यालय आहे। जे की जागतिक कामगार संघटनेची जी स्थापना आहे तर ती पहा 1919मध्ये कधी? सन 1919मध्ये करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील नियोजित शहरापैकी एक असलेले चंदीगड हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 1 आणि 2 म्हणजेच हरियाणा आणि पंजाब। तर चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश असून ते पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्याची संयुक्त राजधानी आहे।
प्रश्न क्रमांक 12 डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात केव्हा झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 जुलै 2015. तर पहा 1 जुलै 2015 या दिवशी डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 7वा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक हा कोणत्या देशाचा लागतो? तर तो रशिया. पहिला क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया या देशाचा लागतो. प्रश्न क्रमांक 14 महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. तर महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह कसा होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा महा अधिक उत्सव. काय होईल? महा अधिक उत्सव असा होतो. प्रश्न क्रमांक 15 कामगार आयुक्तालयामार्फत कोणती योजना राबवली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. तर पहा कामगार आयुक्तालयामार्फत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही योजना प्रामुख्याने राबवली जाते. प्रश्न क्रमांक 16 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो, जे की ग्रामसेवक हा जो असतो तर तो ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज, नोंदी आणि शासकीय योजना राबवण्याची जबाबदारी सांभाळतात. प्रश्न क्रमांक 16 बोनस कायदा पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1965. तर पहा बोनस हा जो कायदा आहे तर तो सन 1965 या वर्षी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे बालकामगार प्रतिबंधांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कलम 24. तर आपल्या भारतीय राज्यघटनेतील जे कलम 24 आहे तर ते बालकामगार प्रतिबंधांशी संबंधित आहे, जे की कलम हे जे 24 आहे तर ते 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत धोकादायक कामाच्या ठिकाणी नियुक्त करण्यास स्पष्टपणे मनाई करते. प्रश्न क्रमांक 19 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रासबिहारी बोस. तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे तर ती पहा 1942 कधी? सन 1942 जपान या देशात. कोणत्या? जपान या देशामध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी काय केले? 1943 कधी? सन 1943 आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारलेले होते. काय केले ते? नेतृत्व त्यांनी हे स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 20 मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मार्श गॅस. तर मिथेन वायूला पहा मार्श गॅस या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, जे की सध्याचे भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. प्रश्न क्रमांक 22 2024चे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा पॅरिस. तर 2024चे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक हे पॅरिस या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 23 वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा वाघीण होईल. काय होईल? वाघीण. प्रश्न क्रमांक 24 किमान वेतन कायदा मिनिमम वाजेस ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 1948. तर पहा किमान वेतन हा जो कायदा आहे तर तो 1948 या वर्षी संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 25 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे आहे, जे की भारत सरकारने ऑगस्ट 2021 कधी?
भारत सरकारने ऑगस्ट 2021मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ हे नाव बदलण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, जे की हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 26. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा पहा अहिल्यानगर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 27. नॅशनल सॅम्पल सर्व्हिस ऑफिस म्हणजेच NSSO कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 बेरोजगारी आणि रोजगार सर्वेक्षण. तर पहा नॅशनल सॅम्पल सर्व्हिस ऑफिस हे बेरोजगारी आणि रोजगार सर्वेक्षण यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 4 सलील आहे. कोणता आहे? सलील. प्रश्न क्रमांक 29. संगणकीय टंकलेखनात Ctrl+S ही की कशासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 सेव्ह करण्यासाठी. तर पहा संगणकीय टंकलेखनामध्ये Ctrl+S ही जी की आहे तर ती सेव्ह करण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 30. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जे की लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.